काय? तुम्ही काय बघताय? अहो, मी यासाठी आली आहे कारण तुम्ही देखील ना मेकअप खूप सुंदर करताय, नटताय, छानच नटताय. पण केसांचं काय? केस कसे पण? अहो, एवढा सुंदर साज शृंगार करून जर केस कसे असतील तर मैत्रिणींनो, आज मी ह्यावरच एक सुंदर असे तुम्हाला केसांची हेअरस्टाईल दाखवणार आहे. सोपी आहे, तुम्ही खूप ठिकाणी बघितली असेल, पण मी तुम्हाला अजून सोपी करून सांगणार आहे आणि जरा त्याच्यामध्ये ट्विस्ट ऍड करणार आहे माझावाला. म्हटलं चला तुमच्यासोबत ती शेअर करूया. एवढी सुंदर हेअरस्टाईल ना तुम्ही देखील या सणांना करू शकता. आणि हा, ही हेअरस्टाईल फक्त 5 मिनिटात होते बरं का. म्हणजे काही मोठं करायचं नाहीये, पण मस्त हेअरस्टाईल दिसते. आणि तुम्ही पण या चांगल्या मेकअप मध्ये हेअरस्टाईल पण करून ना अजून सुंदर दिसू शकता. त्यामुळे वाट कसली बघताय? जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर केलं असेल तर थँक्यू सो मच. तर आता व्हिडिओ सुरू करायचा तुम्हाला मी सांगते, मी या चॅनलवरती मेकअप, हेअरस्टाईल, हाऊल सोबतच ब्युटी रिलेटेड, हेअर केअर, स्किन केअर असं खूप काय काय घेऊन येत असते. आणि जर तुम्हाला ते बघायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायचं बरं का. चला आता सुरुवात करूया. हाय ग, काय गोड दिसतेय ना मी. पण हेअरस्टाईलचं काय, त्याचं काय करायचं? सेम प्रश्न तुम्हालाही असतो ना, सेम मलाही असतो. चला मग आज तुम्हाला मी अशी हेअरस्टाईल सांगते जी फक्त 5 मिनिटात होणार आणि कोणालाही जमू शकते बरं का. फक्त तुमच्याजवळ काही ॲक्सेसरीज हव्यात ज्या बहुधा सगळ्यांकडे असतात, आणि नसतील ना तर कमेंटमध्ये लिंक देते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देते, त्या जाऊन घ्या. 100च्या आतमध्ये सगळे आहेत बरं का. चला आता काय करायचं, पहिल्यांदा 2 भागामध्ये केस विभागून घ्यायचे, म्हणजे आपलं सेम मिडल पार्टिशन करून घ्यायचं. आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आपले केस घ्यायचे पुढचे. फक्त हे काय आपल्याला सांगायला नको, हे आपण सगळेच जण करतो. आता हे अशा प्रकारे केस घेतलेत की आतल्या साईडने ना ट्विस्ट करायचं आणि मागे पिनाने सिक्युअर करून जायचं. हे आता फक्त एका बाजूला नाही बरं का, तर दोन्ही साईडला तुम्हाला सेम करून घ्यायचंय. आता इथे ना तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे सिक्युअर करते. आपल्याला मागचे केस न घेता फक्त पुढचे केस घ्यायचेत. आणि हा, माझे केस कुठल्याही प्रकारचे स्ट्रेटनिंग किंवा कुठल्याही प्रकारचे कर्लिंग काहीही केलेले नाहीयेत. वेवी केस आहे तो माझे, तुमच्यासारखे सगळ्यांसारखे. आणि तुम्हीही जर करू शकताच ना मग असं, कारण माझे केसांचं जर मी करू शकते तर तुम्ही तर बिंदास करूच शकता. बघा बरं, तुमच्या आमच्यासारखे सगळ्यांसारखे केस आहेत की नाही माझे. आता मी दोन्ही साईडने करून घेतलं. आता तुम्हाला मागे दाखवते की बाकीचं काय करायचं. आता हे जे उरलेले सगळे केस आहेत ना, ते सगळे एकत्र करायचे आणि त्यांना एका रबरने आपण पोनीटेल, म्हणजे आपण बो ज्याला म्हणतो ना, तो बांधून घ्यायचा. आता असा बो बांधून घेतलात ना की त्यानंतर पुढची स्टेप सांगते. पण त्याआधी सांगते, जर तुम्हाला खाली आंबाडा हवा असेल तर खाली बो बांधा, आणि जर वरती आंबाडा आवडत असेल तर जरासा वरती बो बांधा. आता मी इथे छान असा घट्ट बो करून घेतला. सैल केलात ना तर ही जी हेअरस्टाईल केलेली आहे ती पूर्ण बाद होणार आणि मग ती खराब दिसणार. त्यापेक्षा जरा घट्टच करून घ्या. आणि अशा प्रकारचा ना हा पप येतो, किंवा याला ना आपण आंबाड्यासाठी वापरायला ना हे असं येतं. तर हे घ्यायचं, ह्याला आपण डोनट पण म्हणतो बरं का. तर याला घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्या पूर्ण गोल बाजूने हे आपले बांधलेले केस आहेत ते फिरवायचे. अशा प्रकारे जसं मी तुम्हाला दाखवत तसं हळूहळू करून घ्या हो, काही जास्त वेळ लागत नाही, होऊन जाईल. आता मी तुम्हाला इथे थोडं फास्ट करून दाखवलं, नाहीतर सारखं सारखं तेच तेच काय बघणार. तुम्हाला समजलं असणार ना आता, कारण तुम्ही आहातच हुशार. आता हा बघा, वेगळा असा आंबाडा तयार झाला, मध्ये असा छोटासा भाग असलेला. आता याच्यावरती पुन्हा एकदा तुम्हाला रबर लावून घ्यायचंय. थोडासा जाडाचा रबर घ्या, म्हणजे कसं व्यवस्थित होऊन जाईल. ते इलॅस्टिकचे मिळतात ना, ते लावू नका, तो कधी तुटला तर तुमची हेअरस्टाईल गेली पाण्यात. तर अशा प्रकारे लावून घेतलात की आता हे जे उरलेले केस आहेत ते खाली घेऊया आणि ह्यांचे 2 भाग करून घेऊया. आता ह्या 2 भागांना करायचं काय, तर दोन्ही भागांना सैलसर वेणी घालायची. आता यामुळे होतं काय, तर तुमचे केस ना कितीही छोटे असतील किंवा पातळ जरी असतील ना, तरी आंबाडा मात्र खूप मोठा येणार. आणि ह्याची जी ट्रिक आहे, आपण जेव्हा एकदम घट्ट घालतो ना काहीतरी, तेव्हा ते खूप छोटं छोटं वाटतं. आणि आंबाडा जर छोटा असेल ना तर लुकच देत नाही आणि खूप खराब दिसतं.
त्याच्यामुळेच आंबाडा जरा मोठाच हवा आणि दिसायलाही छान दिसतो. त्यामुळे ही अशी वेणी घालायची आणि असं दुसऱ्या साईडने हिला फिरवून घ्यायचं. म्हणजे ज्या साईडची वेणी आहे तिच्या दुसऱ्या साईडने तिला फिरवायची. आता हे फिरवलं की सेम दुसऱ्या साईडलाही तसंच करून घ्यायचं. म्हणजे तुमचं काम इथे पूर्ण झालेलं आहे. आत्ता खूप जास्त काही करायचंच राहिलं नाहीये. हे बघा, हे असं घालून झालं ना की आपल्याला आपला आंबाडा ऑलमोस्ट 90% झालेला आहे हे समजतं. आणि बघा ह्याला किती वेळ लागतो. काही जणींना याची प्रॅक्टिस पण असते किंवा काही जणींना एवढ्या फास्ट घालतात ना हे सगळं की कधी समजत पण नाही केस विंचरून आल्या पण. आणि आपल्याला असं वाटतं किती भारी केस विंचरले, कसलं भारी आहे हे काय ते. आणि आपल्याला वाटतं खूप वेळ लागला असेल, पण नाही, हे असं करायला वेळच लागत नाही. त्यानंतर मी असा हा गजरा माळला. हा जो गजरा आहे ना आर्टिफिशियल आहे पण वास छान येतो, एकदम रिअल गजऱ्यासारखा. 90 रुपयाला भेटतो फक्त. त्यामुळे हवा असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. 2 गजरे माळले म्हणजे असं खालूनच दिसले पाहिजेत अशा टाईपमध्ये, म्हणजे वरून नाही दिसत. आत्ता हल्ली ट्रेंड आलाय ना म्हणून. आता हा ब्रोच, हा पण ब्रोच ना खूप स्वस्त भेटतो. सगळे स्वस्त प्रोडक्ट आहेत. ब्रोच लावायचा असेल तर लावा, नसेल नका लावू. ब्रोच नसेल ना तर कानातला लावायचा एखादा. छान लुक झालाय, मस्तच दिसतोय की नाही. आता मला सांगा तुम्हाला आवडला का आणि कसा दिसतोय हे नक्की सांगा बरं का. आवडली ना हेअरस्टाईल? कशी वाटली? आणि सोपी आहे ना, आणि सोबतच 5 मिनिटात झाली की नाही. मग आता वाटत असली बघताय तुम्ही पण करायची ती हेअरस्टाईल आणि मला सांगायचं की तुम्हाला ती हेअरस्टाईल कशी वाटली. ती कमेंट करून सांगा की हेअरस्टाईल सोपी आहे की कठीण आहे ती. चला आता उद्या भेटूया, पण त्याआधी लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, लव्ह यू ऑल.